जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला। आणि त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की हा निरोप आमच्या ह्या भागातल्या सगळ्या मंडळी सुखात समृद्धीत हो अशी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। वेळ खूप झालेला आहे आणि आपण सर्वांनी गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा गर्दी या ठिकाणी पत्रकार बांधवांचं देखील मी मनातून ग्रामीण भागात देखील पत्रकार बांधव या तुमको की जेणेकरून समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल एवढंच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय बाबा। धन्यवाद महाराज। महाराजांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये या ठिकाणी मान्यवर वाहे झुळ 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 इंद्रायणी माझ्या विठुराया। गाडगे बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत असलेले आणि समाजसेवेसाठी आपलं अवघं जीवन समर्पित केलेले तुकाराम बाबा महाराजांचं मनापासून मी स्वागत करतो। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचा आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्याकडे 4 बाजूंनी बघतो, एकतर कार्यतत्परता, कार्यकुशल, आणखी एक आरोग्य दूत आणि सगळ्यात शेवटी ती म्हणले की दिलेला शब्द पाळणारा म्हणजे मंगेशी त्याशी ओळख आहे। आणि त्यांनी फोन कट केला मी माझ्या चालकाला आपलं गाडी वळव डायरेक्ट दूधला जाऊ, देवकडे साहेबांना भेटू, तुकारामबाबांचे आशीर्वाद घेऊ आणि मग आपला पुढचा रस्ता आपण पकडू। कारण पांडुरंगाचे आशीर्वाद देखील जितके महत्वाचे तिकडे बाबा तुमचे देखील आशीर्वाद महत्वाचे आहेत। कारण गाडगे बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही काम करत आहात। गाडगे बाबांनी आयुष्यभर वारी केली, मात्र कधी त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही। पंढरपुरामध्ये येऊन ते धर्मशाळेत राहायचे आणि वारकऱ्यांची सेवा करायचे आणि वारकऱ्यांच्या मध्ये ते त्या ठिकाणी पांडुरंगाला म्हणजे पांडुरंगाची सेवा करतात अशी त्यांची धारणा असायची। आज अगदी त्याच पद्धतीने शिंदे साहेबांनी मुखदर्शन घेतलं आणि पूर्ण वेळ आम्ही वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा आढावा घेत होतो। आणि म्हणून या ठिकाणी निष्कामपणे गाडगे बाबांच्या पावलावर पाऊल ठेवणारी सगळी मंडळी आहेत। 5वं निसर्ग रंग साहित्य संमेलन, या संमेलनाला हे जे व्यासपीठ आहे याला अरण्यवर्षी मारुतीराव चितमपल्ली